मम्मी उद्यापासून शाळा चालू होणार आहे, पुस्तक घेऊन दिले का? घेऊन देईन ना बेटा, किताबी राहिल्या ना बेटा, तुझ्या माझ्याही लक्षात आहेत बेटा. किताबी आहेत, बुक आहेत, आणखी काका लागते तर शाळेचा तर लय खर्च आहे व आणखी बॅग बी फाटली असून तुझी बॅग आहे घेवाची. आता तुझ्या बापूचा पगार येऊ दे, पुढच्याही महिन्यात नाही दिलं हाडा कुत्र्याना, पगार बी नाही दिलं, कंपनीत नाही का जात, ते कंपनी MIDC होत होतं तसे व का करतोस बाई. घेऊन देऊन बेटा, 2 दिवस थांब. माझ्या फ्रेंड लोकांनी पूर्ण पुस्तकं घेऊन टाकले आणि आता 2 दिवसच बाकी आहे. माझे कधी होणार ग? अगं थांब ना ग पिंकी, एवढी लगबग कशाला करते पोरी? आता मी म्हणलं ना तुझ्या बापूचा पगार व्हायलाच आहे बेटा, 2 दिवस थांबू नाही सकस का बेटा? त्याचे झाले तर होऊ दे, तुलाही घेऊन देते ना बेटा. थांब बेटा. बघ मम्मी, मला उद्या पुस्तक, बुक, शूज, सॉक्स सर्व काही हवं. उद्या तुमच्यामुळे माझे दिमाग खराब होते. सर्वांनी घेतलेले आहे. मी का उद्या छोटंसं तोंड करून जाणार आहे का? अगं ए पिंकी, आहे का घरी तू? आहेस का नाही? बोल की. हा आहे ना शामली, ये ना. हो का पिंकी, तुझे बुक आणि ड्रेस वगैरे झाले का? त्याच्यासाठी विचारासाठी आली होती मी. अगं काय सांगू शामली, माझे ना पुस्तक झाले ना काही झालं, बुक वगैरे काहीच नाही झालं. काय सांगू तुला? बाई श्यामली, तुझं झालं का तो बुक घेऊन वा बाई. झाले ना काकू, बुक झाले, ड्रेस झाले, शूज झाले, बॅग घेतली. अरे बापरे, किती महाग आहे काकू बॅग. अजी काकू, 1000 रुपयाची बॅग झाली, शूज 500 चे झाले, सॉक्स झाले. असे नाही का ह्या सामान मध्ये नाही का 10,000 गेले काकू. खूपच महागाई वाढली. हाय मारा बाप, मर गई मर. एवढे किताबी झाले का तर मांग श्यामली, चक्कर आल्यासारखा लागून राहिला मला तर. अरे बाप रे बाप रे बाप. हा चिंकीचा बापू कोठून आणते ना कोठून नाही पैसे, आपल्या पोरीचा का स्वप्न पुरा करते तर मला तर हाय काऊन मरूसे लागते बाबा. हे शाळेचे खर्च होत का काव? मी म्हणतेच ह्या चिंकीच्या बापाले का ह्या शाळेत नको टाकूस, पण माझी ऐके न झाले. हा आनंद ना घेन का करत मला तर विचारच आला बापा. रातभर बी झोप येते का नाही झोप येत? का मम्मी, आता तू पुराण्या जमान्यातली पद्धत मांडत आहे. माझे फ्रेंड मला काय म्हणाल? आणि हो, तिच्या समोरच का ग मम्मी, काय म्हणाल ते? काही मॅनर्स वगैरे आहे का नाही तुला? कायचा मॅनर्स ना कायचा ध्यानच होतं मला नाही. रमजान तो का होते ना का नाही तर माझे सडेल भाषेमध्ये डॉक्टर वगैरे होसी ना, चांगल्या ड्युटीवर लागशील तर काही तरी फायदा नाही तर बापाचेच नावाचे पैसे खर्च करशील की तू. नाही एवढे पैसे लावते तुझा बापू, कसे निघतस ना कसे नाही तर. आताच तर तुला लाजच येते माय बोलली का? अगं पिंकी, का मम्मीच्या तोंडाला लागते तू? आता तू तर आता ह्या युगातली मुलगी आहेस, तर तुझे विचार उच्च राहिले पाहिजे. तर तू आपल्या मम्मीच्याच तोंडाला लागत आहे. काकूचे तर बरोबर आहे ना, तू काहीतरी बनशील, काही डॉक्टर वगैरे त्यांचं स्वप्न आहे, तर तू पूर्ण करशील तरच तर ते. आता तर तुझे बापू काय म्हणते, तू बापू म्हणते का पप्पा म्हणते का डॅडी म्हणते ते मला माहित नाही, पण तुझे बापू कंपनीमध्ये जातात म्हणते आणि पैसे कमवून आणतात, तर ते काही करतात आपल्या जीवाला आणि तुला शिकवतात. तर तुझे मम्मीचेही म्हणणं बरोबरच आहे ना. चल आता ह्या भानगडीत पडूच नको, चल आता फ्रेंडच्या घरी जाऊ आपण. हा चल शामली, या मम्मी लोकांचे तर नेहमीच आहे, कधीच पैसे नाही राहत. अरे बापरी, हे पोरगी होय का ढोरगी होय? का तोंडाले तोंड देऊन राहिली हे माझी पोरगी? मी झालं दुसऱ्याच्या पोरीले नाव ठेवतो आणि हे माझी पोरगी तर चर पाणी तोडते. एक डबे नाही ना काही नाही बाई. हे पोरगी काही शाळा नाही शिके बाई. होता जोंधरा नाही का पाण्यावर दिसते बाई. हे काही नाव नाही का? रोशन नाही करे माझा हे नाव रोज डुबवल्या बिगुर राय नाही बाई. होता जोंधरा पाणीवर दिसते बाई. सांगतो ह्या
चिंकीच्या बापूले मी सांगतो, इच्छावर म्हणतो पैसे नाश नको करा म्हणतो, माझ्या ह्या बाल्यावरच नाश करा म्हणतो. पोरगा नाही का ले पैसे लावून तर काशीले नेल. हे पोरगी ढोरगी का नवऱ्या घरी जाईन 2 दिवस आणि विसरून जाईन. लाव ना आपल्या पोरावरच पैसे, माझ्यावर नको लावू. पोळीची तर काही किंमतच नाही. चल ग श्यामली. चल मग. अगे बाई, या पोरीले जन्म दिलो तर बाई तोंडाले तोंड देऊन राहिली. बेकारच हे झाली दारी. पोराले जन्म दिलो असतो, 2 पोरा झाले असते तर चांगले झाले असते, पण ह्या बकरीले जन्म देऊन बडा पाप लागला म्हणजे ह्या जीवाले कलंक लागला. दारी तोंडाले तोंड देऊन राहिली आतापासून. आता हे का चालवण बाई, हे सटक भरची आता गेली तिकडे फ्रेंड सोबत. एक नाही आवरे त्या बापूले चावरण, ते आपल्या बापूले चावरण. हे तर मरच्या हातातून गेली बाई हे पोरगी. व 2 दिवस का झाले किताबी नाही आणून झाला बापू ना तिची. आता अशी तोंडाले तोंड देते बकरी. अवा पिंक्याचे माय, कायचा आवाज येऊन राहिला व लढावचा येऊन राहिला. काय साठी लढून राहिलीस व गे माय. ह्या बाया तर पायतीच राहतात गे, कोणाच्या घरी का होते ना का नाही. तर ह्या बाया म्हणा ना चुपचाप राहा, त्याच्या घरी लुंगारात राहतात. काय नाही श्यामलीची मम्मी, या या या. ते भांडे वाढ बिलाई कुदली तर म्हणे मला भांडेच पडले दारे. का करता, या या या. का करत होतीस तर एवढ्या जोरानं तुझ्या भांड्यावर बिलाई कुदली म्हणतस तर? अना तू कुठे गेली होतीस तर? काय नाही काकीजी, येतीच बसलो होतो समोर. तिकडे लहान अंगी आता जाऊन नाही पाहिलं म्हणलं तर त्या दूध पिवासाठी आली संदारी नाही का, दूध पिवासाठी येते ते बिलाई. का करतस रोज पावतच राहावं लागतं तिले बी. झाल्या का तवा पिंकीची माय किताबी वगैरे घेऊन पोरी बारीच्या शाळा लागल्या ना आता. आमच्या तर झाल्यावर 10-15 हजारावर गेली बाई. ते नाही का रोजगार हमी खुली होती तर रोजगार हमीच्या कामाला गेलो होतो तर ते भेटले होते ना लाडक्या बहिणीचे पैसे होते तर ते काढून दिलं ना. मग ह्या त्या श्यामलीच्या पापून आणून दिलं किताबी. का करतस पोरीबारीचा बडा खर्च. आता बकरी गेली आणखी कायले तर राहिला म्हणे आणखी दुकानावर गेली. अहो काकीजी, आमच्या बिहोवाल्याच किताबी ना काही नाही झाल्या आहेत बाई. माझ्या सोबत बाई अशा 2-2 गोष्टी झाल्या माझ्या पोरी संगा. माझी हे पोरगी नाही मानून राहिली. का करतोस आपलीच लावते ना. आता पेसाना गेली त्या तुमच्या त्या श्यामली सोबत. चालो पिंकीची मम्मी, आवाज आला तुमच्या घरी तर येऊन पाहिलो. चल बाई काम आहेत करावचे, जातो आता मी. हे का सांगते हो, हे इकडच्या तिकडे लावालावी करते. आवाज आला तर हा आला. लोकांच्या घरी जावायला पाहिजे बायाले. काम धंदे नाही, फक्त इकडचा झगडा तिकडे लावायला पाहिजे. कोणा घरी का होत राहते का नाही, हिची सवयच आहे. सांगते ती अशी चालू म्हणते.